अध्यक्ष महोदय, रस्त्यांच्या बाबतीत सातत्याने बोललं जातं, शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय, परंतु रस्ते आज आमचा जो पुसेसावळी टू सांगली, माझ्या मतदारसंघातल्या लोकांची रहदारी ही सांगलीकडे सातत्याने असते आणि सांगली शहर हे जिल्ह्याचं केंद्रस्थान असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय हा रस्ता आमचा चौपदरीकरण होणे अत्यंत आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, जुने काही रस्त्यांचे पॅचेस झालेले आहेत, परंतु काही पॅचेस अजून काही तांत्रिक स्थानिक कारणामुळे ते खंडित राहिलेले आहेत। तिथं स्थानिक प्रशासनाने दखल दिली पाहिजे, ते प्रश्न सोडून घेऊन तिथल्या पॅचेस भरून काढले पाहिजे, जुने रस्ते दुरुस्त करायला पाहिजे, अशी माझी एक नम्रपणे विनंती होते। अध्यक्ष महोदय, शेवटचा मुद्दा की विधी व न्याय विभागाचे कोल्हापूर शहरामध्ये एक विभागीय खंडपीठ होणं ही सातत्याने आमची सांगली जिल्ह्यातील लोकांची मागणी आहे की कोल्हापूरमध्ये विभागीय खंडपीठ झालं पाहिजे। कोल्हापूरचं खंडपीठ होणे, आता नरके साहेब आमदार आहेत ते कोल्हापूरचे, त्यांची ती भावना आहे। अध्यक्ष महोदय, कोल्हापूरचं खंडपीठ हे होणं महत्वाचं आहे। लोकांच्या सर्वसामान्य लोकांना मुंबईपर्यंत येण्याचा प्रचंड त्रास सोसावा लागतो, गोरगरिबांची केसेस या ठिकाणी कोर्टामध्ये महिना प्रलंबित राहतात आणि म्हणून कोल्हापूरला खंडपीठ होणं आणि ज्या काही आपल्या तालुका स्तरावरचे जे काही आपले आज डिस्ट्रिक्ट कोर्ट्स असतात, आपले विभागीय डिस्ट्रिक्ट लेवलचे कोर्ट्स असतात, तिथे सुद्धा आज जे काही विभागीय स्तरा अनेक कोर्ट केसेस गोरगरिबांचे पेंडिंग आहेत, ते तत्कालीन त्याची सोडवणूक झाली पाहिजे। देसाई साहेब, तुम्ही गरिबांच्या भावना समजता, शिरसाट साहेब तुम्ही समजता आणि म्हणून थोडं आम्हाला या ठिकाणी मदत करावी।